खिलार शेतकरी परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या खिलार शेतकरी परिवारमधून दीपावलीच्या या मुहूर्तावर एक महत्त्वाचं सर्वांना उत्तर म्हणा, अनुभव म्हणा, सल्ला म्हणा, मार्गदर्शन म्हणा, ही गोष्ट मी या व्हिडिओमधून सांगतोय। आवर्जून बारकाईने लक्ष द्यायचं। तर खिलार दुनियेत काम करत असताना किंवा खिलार जोपासत असताना, खिलार सांभाळत असताना किंवा खिलारची निवड करत असताना, खिलार खरेदी करत असताना, खरेदी विक्री करत असताना आपल्या मनातील जो प्रत्येकाचा प्रश्न असतो ना, तो प्रश्न किंवा तो मुद्दा जर तुम्हाला सोडवून घ्यायचा असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या मनाला विचारायचं की या गोष्टीची सुरुवात कोणापासून केली आणि आपण का केले। मोबाईलमधून केले का, जाहिरातीमधून केले, फोटो बघून केला आहे का, व्हिडिओ बघून केला आहे का, गुरुला एखाद्या विचारून केला आहे, हे प्रथम लक्षात घ्या आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीला विचारा। अन्यथा समाजामध्ये सरळ पद्धतीनं मूळ स्वरूपात खिलार जनजागृतीसाठी किंवा माणसांच्या आवडीच्या जनजागृतीसाठी जो व्यक्ती सरळ पद्धतीनं मूळ स्वरूपात खऱ्या अर्थानं कष्ट करत असेल, खर्च करत असेल, अंतर पार करत असेल, तर अशा व्यक्तीला तुम्ही आज त्या कष्टाचा खर्चाचा मोबदला मोजून त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या गोट्यावर बोलवू शकता आणि तिथं बोलवल्यानंतर समोरासमोर सरळ पद्धतीनं तुमचे निर्णय घेऊ शकता किंवा घेतलेला निर्णय योग्य आहे का विचारू शकता। शक्यतो निर्णय घेण्याच्या अगोदर चर्चा करणं खूप महत्त्वाचे आणि ती चर्चा करत चला। उदाहरणार्थ सांगतो, गाईला बैल भरवणे, दुसरा मुद्दा वासरू झाल्यानंतर ते ठेवायचं का विकायचं, त्यानंतर खरेदी करत असताना कोणत्या बैलाची खरेदी करायची, कोणत्या गाईची खरेदी करायची किंवा कोणत्या गाईच्या पोटी जन्मलेल्या वासराची खरेदी करायची, या सर्व गोष्टींचा गोंधळ ज्यांना ज्यांना होतोय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मंडळी। तर आपल्याला प्रथम ओळखा आपण कितपत आहे या खिलार दुनियेत किंवा या मीडियावरून आपण किती शहाणं झालोय का मूळ स्वरूपाच्या एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे थांबून आपण शहाणं झालोय, हे बारकाईनं ध्यानात घ्या आणि त्यानंतर तुमचा पाऊल उचला। तर बैल भरवत असताना त्या कमीत कमी त्या बैलाच्या आईबापाची माहिती ही स्वतःला असावी। जर स्वतःला नसेल तर मूळ स्वरूपात खऱ्या अर्थानं वास्तव धडपड करणाऱ्या व्यक्तीनं माहीत करून दिली असेल तर अशा व्यक्तीचा सल्ला घेऊन तुम्ही बैल भरू शकता। ते भविष्यात अपंग होणं, चांगलं होणं, परत खोंड होणं, कालवड होणं, तो नशिबाचा भाग आहे। कारण एवढ्या खोलवरती, एवढ्या डीपमध्ये प्रत्येकाला जायला वेळ नाही। मात्र कमीत कमी प्रॅक्टिकली वास्तव ज्याने अनुभव घेतला आहे तो अनुभव तुम्ही वापरू शकता। गाई माझावर आल्यावर सुद्धा किंवा खरेदी विक्री करताना सुद्धा किंवा कोणताही निर्णय घेण्यासाठी हा जनरल मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला आहे। हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि वारंवार माझ्या लक्षात येईल, मी सांगल, मला